हार्ट ब्लॉकेज म्हणजे ही समस्या हृदयाचा धडकन होणारा एक आजार आहे. हार्ट ब्लॉकेज मनोची धडकन सहजपणे काम करणे बंद होत असते. या स्थितीत हृदयाचे धडकन थांबून चालते. काही लोकांना हार्ट ब्लॉकेजची समस्या जन्मापासून सुरू होत असते, तर काही लोकांना मोठं झालं ही समस्या होते. हार्ट ब्लॉकेजची समस्या लहानापासून ते वृद्धावस्थेमध्ये कोणत्याही वयात होऊ शकत असते, परंतु मध्यावस्था म्हणजे 30 वर्षानंतर ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. की हार्ट ब्लॉकेजच्या समस्येमध्ये लोक खूप घाबरले जातात. अनेक प्रकारचे प्रयत्न करत असतात की हार्ट ब्लॉकेज मोकळे व्हावे, परंतु काही वेळेस ही स्थिती गंभीर रूप धारण करत आहे. अशा परिस्थितीत आयुर्वेदानुसार हार्ट ब्लॉकेजला खुलू शकत असतो. आयुर्वेदामध्ये हार्ट ब्लॉकेज खोलण्यासाठी अनेक घरगुती उपाय असतात. हार्ट ब्लॉकेज होण्याची कारणे वॉक्स, कोलेस्ट्रॉल, फॅट आणि फायबरचे प्रमाण आणि सफेद रक्ताचे मिश्रण असते, जेव्हा हळू नसांवर चिटकून राहतात. त्यामुळे हार्ट ब्लॉकेज होऊ लागते. ब्लॉकेजचे जमा आणि गाढेपणा याला तोडण्यासाठी नैसर्गिक हे वेगळे असतात. जर हे गाडे घट्ट असेल तर ब्लॉकला स्टेबल म्हटले जाते. जर ते मुलायम असतील त्याला तोडणे अनुकूल मानले जाते. त्याला अनस्टेबल ब्लॉक म्हटले जाते. हे एक कपासारखे वादवत असतात. स्टेबल ब्लॉक हा पद्धतीचा ब्लॉक हळूहळू वाढत असतो. अशा स्थितीत रक्तप्रवाह नवे आयस्टीन शरीरात सापडणे त्याला कोलेस्ट्रॉल वेसल म्हणतात. हे वेसल ब्लॉक इतकी आर्टरला वापरण्यास करत असते. हृदयाच्या मांसपेशींना आवश्यक रक्त आणि ऑक्सिजन पुरवत असते. स्टेबल ब्लॉकच्या थांबल्यामुळे कोणताही फरक पडत नाही. याचबरोबर गंभीर स्वरूपाचा हृदय अटॅक येण्याची शक्यता नसते. अनस्टेबल ब्लॉक अस्थायी ब्लॉकमध्ये तुटल्यावर एक धोकादायक धक्का बनत असते आणि कोलेस्ट्रॉल विकसित होण्यास वेळ मिळत नाही. व्यक्तीच्या मांसपेशी गंभीर स्वरूपात डॅमेज होत असते. काही वेळेस व्यक्तीचा हृदयाचा अटॅक येत असतो किंवा व्यक्ती मरण अचानक मृत्यू होत असतो. हार्ट ब्लॉकेजची लक्षणे हार्ट ब्लॉकेज वेगवेगळ्या स्टेजवर असतात. पहिल्या सुरुवातीच्या स्टेजवर काही खास लक्षणे दिसून येत नाही. दुसऱ्या स्टेजवर हृदयाची धडकन सामान्यपेक्षा थोडी कमी असते आणि थर्ड स्टेजवर हृदयाचा दबाव पडू शकत असतो. त्याला ताबडतोब इलाज करण्याची जरूर असते. त्याचबरोबर हार्ट ब्लॉकेजची इतर लक्षणे नेहमीच डोके दुखणे, चक्कर येणे किंवा बेहोश होणे, छातीत दुखणे, श्वास थांबणे, काम करताना थकवा येणे, अधिक प्रमाणात थकवा जाणवणे, मान आणि पोटाचा वरचा भाग, जबडा, गळा किंवा पाठीत दुखणे, पायांना वा हात दुखणे किंवा सुन्न होणे, कमजोरी किंवा थंडी वाजणे. हार्ट ब्लॉकेज खोलण्याचे घरगुती उपाय पाहूयात. हार्ट समस्येमध्ये जसे हाय कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर, नसांमध्ये ब्लॉकेज ह्याकरता अर्जुनवृक्षाची साल फायदेशीर ठरत असते. हे कोलेस्ट्रॉल वाढलेले लेवलला नियंत्रित ठेवण्यास मदत करत असते आणि हृदय मजबूत होण्यास मदत होत असते. खराब कोलेस्ट्रॉल कमी करणे, चांगले कोलेस्ट्रॉल वाढवणे ह्याचा उपयोग होत असतो. आयुर्वेदानुसार याचा उपयोग हार्ट ब्लॉकेजमध्ये केला जाऊ शकतो. याच्या सालीमध्ये नैसर्गिक ऑक्सिडायझिंग तत्व असते. हार्ट ब्लॉकेजमध्ये दालचिनी खूप फायदेशीर ठरत असते. ही खराब कोलेस्ट्रॉल शरीरातून बाहेर काढते आणि हृदय मजबूत बनवत असते. दालचिनी नियमित खाल्ल्याने श्वास घेण्याची समस्या दूर होईल आणि हृदयाचे आजार कमी होण्यास मदत होत असते. तसेच अळशीचे बिया रक्तदाब आणि सूज कमी करण्यास मदत होत असते. हे अल्फा लिओलेनिक ॲसिड सगळ्यात चांगला स्रोत आहे. हे बरेच नसा
साफ करण्याबरोबर आपले हृदय स्वस्थ राहण्यास मदत होत असते. आणि अळशीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर एल कोलेस्ट्रॉलच्या नसा साफ करण्यास मदत करत असतात. याकरता आपण 1 चमचा अळशीचे बिया नियमितपणे पाण्यासोबत घ्या. ह्याबरोबर आपण ज्यूस, सूप किंवा स्मूदीमध्ये मिसळून पण करू शकता. डाळीमध्ये फायटोकेमिकल्स असते, जे एक प्रकारचे अँटीऑक्सिडंट स्वरूपात रक्तपेशींना क्षतिग्रस्त होण्यापासून वाचवते. आपण त्याकरता दररोज 1 कप डाळिंबाचा रस सेवन करा. लाल मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचे तत्व असते. ते खराब कोलेस्ट्रॉल किंवा LDL ऑक्सिजनीकरण होण्यापासून वाचवते. ते रक्तामध्ये खराब कोलेस्ट्रॉलला कमी करते, जे बंद पडलेल्या रक्तवाहिन्यांमध्ये असते. याबरोबर ब्लड प्रेशर सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होत असते आणि हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होण्यास मदत होईल. त्याकरता आपण गरम पाण्यात 1 कप अर्धा चमचा लाल मिरची मिसळून काही आठवडे नियमित स्वरूपात घ्या. तसेच लसूण हे एक बंद पडलेल्यांसाठी सगळ्यात चांगला उपाय आहे. हे रक्तवाहिन्या मोठे करणे, रक्तपरिसंचरण सुधारण्यास मदत होत असते. लसूण खराब कोलेस्ट्रॉलच्या स्तराला कमी करून हृदयाचा धोका कमी आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यास फायदेशीर ठरत असते. त्याकरता आपण काही समस्या असेल तर याकरता 3 लसणाच्या पाकळ्या बारीक करून दुधात उकळा. थोडे थंड झाल्यावर झोपण्याच्या आधी प्या. त्याचबरोबर आपल्या दररोजच्या आहारात लसणाचा समावेश करा. हळद हे बंद पडलेल्या नसा खोलण्याचे काम करत असते. हळदमध्ये कर्क्युमिन हे मुख्य घटक असते. यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी रक्त साठवण्यापासून रोखण्यास मदत होत असते. आपण दररोज गरम दुधात 1 चमचा हळद टाकून दररोज प्या. तसेच लिंबूमध्ये व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असते. हे एक अँटीऑक्सिडंट आहे. हे आपले रक्तदाब सुधारण्याबरोबर रक्तवाहिन्यांमध्ये सूज कमी करण्यास मदत होत असते. याबरोबर लिंबू रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्याबरोबर रक्तप्रवाहामध्ये ऑक्सिडेटिव्ह नुकसान होण्यापासून वाचवते आणि रक्त साफ होण्यास मदत होत असते. याकरता आपण 1 ग्लास कोमट पाणी घ्या. त्यामध्ये थोडे मध आणि काळी मिरची पावडर आणि 1 लिंबाचा रस टाका. काही आठवडे दिवसातून 2 वेळेस प्या. द्राक्षे हे स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी चांगले असते. द्राक्षामध्ये कॅलरीज, फायबर बरोबर व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E आणि व्हिटॅमिन K भरपूर प्रमाणात असते. आपण द्राक्षे नियमित खाल्ल्याने आपले वय वाढण्यास मदत होते, कारण की नव्या रक्तपेशी वाढण्यास सहाय्य होत असते, ज्यामुळे आपले वयाचे कणा हळूहळू कमी होऊ लागतात. अद्रकमध्ये सर्व गुणधर्म असते. याचा नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होईल. तुळशीचे पाने 20 ते 25 घेऊन त्याचा रस तयार करा. त्यामध्ये 1 लिंबू किंवा थोडे मध. जर आपणास डायबिटीस नसेल तर थोड्या प्रमाणात चाटा किंवा पाण्यात मिसळून प्या. हृदयाचा दौरा पडल्यावर आयुर्वेदात इलाजमध्ये ब्लड ॲसिडिटीला क्षारीय वस्तू खाण्याचा सल्ला दिला जात असतो. हे खाल्ल्यामुळे रक्तातील आम्लाचे प्रमाण कमी होतात आणि ब्लॉकेज मोकळे होतात. अशा परिस्थितीत भोपळ्याची भाजी किंवा भोपळ्याचा ज्यूस फायदेशीर ठरत असतो, जे रक्तातील आम्लाचे प्रमाण कमी करत असते. हार्ट ब्लॉकेजची समस्या होऊ नये म्हणून आपण आपल्या जेवणात कमी प्रमाणात तेल, डाळडा किंवा तूप घ्या. याची जास्त सेवन केल्याने रक्तवाहिन्यांवर थर जमा होऊ शकतो. रक्तप्रवाहामध्ये अडथळा निर्माण होऊ शकत असतो. गोड खाल्ल्यामुळे सुद्धा शरीरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढू शकतो. यामुळे रक्ताचा धक्के किंवा रक्त गाठते. हे शरीरासाठी धोकादायक असते. आपण दररोजच्या आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवा आणि तणाव कसा कमी होईल हे पहा. आपण एक घरगुती उपाय करून हार्ट ब्लॉकेजच्या समस्येपासून आपणास आराम मिळू शकतो.